नमस्कार भावांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती. लेट व्हिडिओ बनवला आहे, म्हणजे चालू केला आहे, बनवला नाही म्हणजे चालू केला आहे. संध्याकाळचे वाजले 6:30. तर मग असा नजारा दिसतो माझ्या घरापासून. हे बघा, एक नंबर दिसतो व्ह्यू. हे जर घर नसतं ना, त्याच्या पलीकडे डोंगर दिसलं असतं आपल्याला. इकडून पण भारी दिसते. आजचा प्लॅन असा आहे की जरा लेटच व्हिडिओ चालू केला आहे. आता कामावरनीच आलो आता, म्हणजे 5:30 वाजले होते, 5:30-6. बोललो की थोडं एडिटिंग करून एडिटिंग केली थोडी, म्हणजे जे मागचे व्हिडिओ आहेत त्याचे थोडे एडिटिंग करतो आहे. घरामध्ये कोणी नसतं ना तर मन नाही लागत, कारण की भरपूर 8-9 महिने झालेत की घरामध्ये कोणीच नाही, म्हणजे एकटाच राहतो ना इकडे. तर मग असं मनच नाही लागत, जेवण पण बनवायचं मन नाही लागत. हे बघा, हे भांडे तसे पडलेत, दूधची पिशवी पण तशीच पडली आहे. आता हे भांडे घासेल आणि भांडे घासून आपण चांगल्या प्लेसला जाऊ जेवायला. आणि शॉर्टच व्हिडिओ असणार आहे, एकदम लिमिटमध्ये व्हिडिओ बनवणार आहे, 5 का 10 मिनटाचाच लिमिट. कारण की मला आहे ना, कामाला जातो ना मी, तर काम करून आलो, खूप थकून येतो. तर मग काय व्हिडिओ बनवायचा प्लॅनच नसतो मला, की म्हणून माझे जे पण व्हिडिओ आहेत ते सगळे 10-10 दिवसांनी, 5-5 दिवसांनी. माझा आता विचार चालला आहे की कन्सिस्टन्सी असते, म्हणजे एक फ्लोनी व्हिडिओ बनवायचं चालू आहे. फक्त बस माझे व्हिडिओ बघत राहा, भले तुम्हाला आवडत नसेल किंवा आवडत असेल. मी एवढं फोर्सफुली बोलत नाही तुम्हाला, पण बघत राहा माझे व्हिडिओ. आवडत असेल तर लाईक पण करत जा व्हिडिओला आणि ग्रो पण करत जा माझ्या चॅनलला. ओके, आता प्लॅन कसा आहे माझा आजचा प्लॅन आहे की मी आता चाललो आहे जेवायला कुठेतरी चांगल्या प्लेसला जाऊ आणि चांगलं खाऊन येऊ. आणि तुम्हाला पण दाखवतो, कारण की आज गुरुवार आहे. श्री स्वामी समर्थ मठामध्ये पण जायचा विचार होता, पण जाऊ द्या, बघू. गेलो तर गेलो, नाही तर इथूनच पाया पडू आपले स्वामी समर्थ महाराज. ठीक आहे, चला भेटू. मस्त वास सुटलाय मसाल्याचा, कोणतरी मसाला भाजतंय एकदम भारीवाला. म्हटलं घरासारखंच, एकदम घरासारखी फिलिंग येते, म्हणजे घरी कसं जेवण बनतं ना तसा येतोय मस्त. आता जाऊ आपण जेवायला चांगल्या जागेवरती, चांगल्या स्पॉटवरती. अंधार आहे, ही गोप्रो आहे ना ॲक्च्युली, जे माझं व्हिडिओ कॅप्चर करत नाही लवकर. तर तुम्हाला दिसतंय का नाही दिसत आहे मला काय माहीत नाही, कारण की रात्रीचं आहे ना व्हिडिओ कॅप्चर होत नाही या यंत्रामुळे. थंडी पण भरपूर आहे बाबा. जानेवारीचा महिना निघायला आला आहे, तरी पण थंडी पडली आहे. हे फिलिप्स कंपनी आहे बघा इकडे. पोचलो आपण आता चायनीजच्या दुकानावरती, कारण की चायनीज बोललो होतं थोडं चांगलं काहीतरी खाऊ. इकडे जायचं मी खायला, हॉटेल सिद्धिविनायक. पहिला पण बोलले असतील तुम्ही. तर खाऊ आपण चायनीज खाऊन झालं ना घरी निघू. तसंच इथंच येतो मी खायला, बिकॉज इथं थोडं चांगलं भेटतं. इकडेच खातो, श्री सिद्धिविनायक. इथून तुम्हाला सगळं भेटेल बघा, इकडे सगळं भेटतं. कारण की मी थोडा दूर येतो जेवायला, कारण की जिथं मी तुम्हाला तर पहिलाच मी बोललो पण होतो की इकडे जे एरियामध्ये आहे ना, तुम्हाला प्यायचं आहे ना साधारण तुम्हाला भेटणारच नाही, म्हणजे थर्ड क्लास क्वालिटी भेटतं जिथं मी राहतो त्या साईडला. आता खाऊ, आता थोडं चांगलं खाऊ. आणि अजून एक होतं, एक जागा आहे सुदुंब्रेमध्ये मी जातो, म्हणजे सुदुंब्रेच्या पण पुढे जातो मी खायला. तिकडे पण खूप भारी भेटतं जेवण. तर इथं खाऊ आपण आणि पुढे कसं प्लॅन आहे तसं. ओके, खातो भाई आणि चला भेटू आपण डायरेक्ट जेवणानंतर. तर जस्ट जेवलो आपण, इकडे बघा. आता निघू, मला अजून पण पोट भरलं नाही. मी आता असं विचार करतो आहे की घरी जाऊन काहीतरी नवीन चांगलं बनवू आता, पण चाललो आहे, बघू आता आपण. बेसिकली म्हणजे जायचं काय विचार होता माहिती आहे का, आंबेठाणला जायचा विचार होता. आंबेठाणला हे काय बोलतात आपलं
सगळ्यात मोठं ग्राउंड आहे. तिथं ग्राउंडला आहे ना जरा चांगलं म्हणजे वाटतं, कारण की दिवसभर काम करून यावं लागतं ना, सगळं ऑफिसमध्ये पण सगळं काम असतं. मग त्याच्यासाठी आहे ना मग थोडं राऊंड मारायला आंबेठाण त्या साईडला जातो ना. आता जेवण झालं आहे तर अर्धवटच जेवण केलं होतं, म्हणजे पूर्ण अपुरं जेवण होतं रे, पूर्ण जेवण होतच नाही. म्हणजे रात्रीचं जेवण मला कसं वाटतं, मी जेव्हा मुंबईला होतो ना तेव्हा मम्मी कसं की पूर्ण जेवण बनवून द्यायची. तर आता कसं की अपुरं जेवण भेटतं, तर त्या कारणामुळे मग म्हणजे पोट पण भरत नाही पूर्ण, मग पूर्ण जेवण करावं लागतं. तर घरीच बनवतो कधी कवा मी इकडे येतो खायला. ओला अचानक माझा लफडा झाला, तर मला वाटलं की ट्रक काय पलटी झाली का, म्हणजे ट्रक काय गाडीवर पलटी झाली का, गाडी ठोकला गेली का, ट्रकने कोण गेलं दिलं का, मी ते बघायला गेलो. बघतोय की लफडा झाला इकडं कोणतरी, माहिती नाही कोणतं. अजून पण चालू आहे माझ्या मागे. इकडून आहे ना या साईडला, हा साईड जो रोड आहे ना, हा सरळ रोड आहे. हा जो रोड आहे ना, हा दिसतोय, हा चालला, हा सावरदरीचा रोड आहे. आणि मागे ना तो मोठा लफडा झाला आहे. चला भाऊनो, आता आपण घरी आलो आहे आईच्या गावात. अरे काय डेंजर लफडा झाला होता तिथे. कोणतरी पिऊन आलेला माणूस होता, म्हणजे होता गावालाच होता बहुतेक. त्यांनी काय डेंजर लफडा केला माहीत नाही. अरे मला काय वाटलं पहिला की कारला ट्रक धडकली, म्हणजे ट्रक आडवं झालं का कारवरती, किंवा कारमधला जो माणसं असतात ते मेले का, ते चेक करण्यासाठी व्हिडिओ. एवढी गर्दी, बाप रे. मग मला असं वाटलं की भाई लफडा करत होता कोणतरी, मारामारी हाणामारी करत होतं साला. ह्याच्या नादामध्ये मी हे पण विसरलो, काय बोलतात आपलं फ्लोअर पण विसरलो मी, कोणत्या फ्लोअरवर होतो. आमच्या फ्लोअरची लाईट आहे ना नेहमी बंदच राहते बघ, असं वाटतं ना. एक नंबर दिसतं ना. भावांनो, आताच घरी जस्ट पोचलो आहे. खूप थकलो आहे भाई, कारण की कंपनीमध्ये जातो ना, म्हणून कंपनी ऑफिसमध्ये जातो, ऑफिसमध्येच येऊन घरी येऊनच थकून जातो भरपूर. तर झालं, आता जेवलो मी, आता थोडं अजून घरी आणलं आहे, ते घरी खातो आणि इथंच व्हिडिओ एंड करतो मी. आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, आणि येणारे जे बी व्हिडिओ असतील ते सतत बघत राहा. ओके, लाईक शेअर कमेंट ठोक.